आणि शासनाचा निर्णय येईपर्यंत मी सांगत होतो आणि जर अशी वेळ आलीच, दोनच अधिकारी आहेत मला असं वाटतं. सन्माननीय सदस्य सहा महोदय, हा अधिकाऱ्यांची शासनाचा सन्माननीय सहा लोकांची पगार देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. नाही ते आपण आपल्या घरी लावावे. महानगरपालिकेमध्ये मी नाही लावू शकत. मंडळ चालवायचं कार्यावर आम्ही पगार देऊ इथं मग एका घरच्या सारखा बोलताय का? हे काय मंडळ चालवायचं की आम्ही काय? पण घेऊ ना. मंडळ चालवतो की काय आपण? विषय जर समजा आपणा सर्वांना जर समजा या गोष्टीचं गांभीर्य नसेल आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता आपण समजून घेणार नसेल, ही महापालिका आपली आहे आणि म्हणून आपल्या महानगरपालिकेमध्ये अनुभव अधिकाऱ्यांची गरज ही आपल्याला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर वेळ आली तर मी पगार द्यायला तयार आहे असं माझं म्हणणं आहे. आणि जर वसुलीची वेळ आली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. आपला कुठे इथे खरं तर म्हणजे आयुक्त विरुद्ध आपण अशा प्रकारचं चित्र दिसतोय, पण आयुक्त साहेब आम्ही विरुद्ध नाही आहोत. काय नाही ना, बोलू नका तुम्ही आता. तर की विरुद्ध अविरुद्ध हा भाग नाही. तत्वाची ज्यावेळेस चर्चा होत असते, काही नियमाची तरतूद असते, त्यामुळे वैयक्तिकरित्या माझं कुणाशीही काही असण्याचं काही कारण नाही. सन्माननीय सदस्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण अशा पद्धतीचे असे ठराव आणून आपल्याला जी अंमलबजावणी मला करणं शक्य नाही अशा पद्धतीचं आपण चर्चा हे नाही केली पाहिजे. कारण मी पगार देतो, मी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मला सांगू शकत नाही ना, एखादा सन्माननीय सदस्य मला पगार देणार आहे आणि तुम्ही तुम्हाला लावा, असं कसं आपण म्हणू शकता? अशा माझी नम्र विनंती मी वारंवार आपल्याला सांगतोय की कृपा करून अशा पद्धतीच्या चर्चा करून आपण ह्या विषयाला विषयांतर करू नये. मी 3 वेळा सांगितलं की सन्माननीय न्यायालयाने जर यांना हा निर्णय रद्द ठरवले तर यांना पुन्हा सेवेत घेतलं जाईल. हे एवढं स्पष्टता आल्यानंतर मला वाटतं की हा विषय थांबला पाहिजे होता. माझी आपल्याला विनंती राहणार आहे, आपण चर्चा करायची असेल माझी तयारी आहे. नियुक्ती प्राधिकरण महापालिका असताना त्या सेवामुक्त करण्याचा अधिकार कोणाचा? मी आपल्याला सर्व सन्मानित सभागृहांना सांगतो, एक कायदे मंडळ आहे, एक कार्यकारी मंडळ असतं आणि एक कार्यकारी मंडळाची जबाबदारी ही अंमलबजावणी. कायदे मंडळ हा कायदा करण्याचं काम करत असतो, बाकीचं ते अंमलबजावणी करण्याचा अधिकार जर असं असतं तर सगळं महानगरपालिकेला हे आयुक्ताच्या हाताखाली हे सर्व कर्मचारी हे कशाला तयार केले असते? ते सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौरांच्या हाताखाली ठेवले असतं. आपण सन्माननीय सदस्य महोदय हे समजून घ्या. अशा पद्धतीने आपण जर म्हणत असाल की आम्हालाच अधिकार आहे, आम्हीच अंमलबजावणी करणार, मी नम्रपणे सांगितलं की माझी गरज नाही, इथे मी बसणार पण नाही.